आज या व्हिडिओमध्ये NPOच्या प्रॉब्लेममध्ये इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत. इथे तुम्हाला NPOच्या प्रॉब्लेममध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन असते. त्याच्यावरून तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायची असते. सगळ्यात पहिल्यांदा आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट पोस्ट कसं करायचं ते बघून घेऊया. हे पोस्टिंग करताना आधी ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघून कुठल्या कुठल्या रिसीट्स आणि पेमेंटला ॲडजस्टमेंट आहे ते मार्क करून ठेवायचं, म्हणजे ते रिसीट आणि पेमेंट तुम्हाला इनर कॉलममध्ये पोस्ट करायचं असतं. रिसीट साईड आधी बघूया. इथे ओपनिंग बॅलन्स आहे. रिसीट साईडला जो ओपनिंग बॅलन्स दिसतो तो कुठेही पोस्ट होत नाही, त्यामुळे मी त्याच्यापुढे क्रॉस करून ठेवला आहे. सो हे नेहमी लक्षात ठेवायचं, ओपनिंग बॅलन्स रिसीट साईडला जो दिला आहे तो इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट किंवा बॅलन्स शीट कुठेच पोस्ट करायचा नाही आहे. त्याच्यानंतर त्यांनी सबस्क्रिप्शन दिलेले आहेत. सबस्क्रिप्शन 3 वर्षाचे दिलेत. त्यातलं 16-17 आणि 17-18 हे प्रिव्हियस इयर आहे. 18-19 हे करंट इयर आहे. आपण रिसीट साईडला जे करंट इयरचं इन्कम आहे तेच फक्त इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला पोस्ट करणार आहोत. सो 18-19चं जे इन्कम आहे, जे सबस्क्रिप्शन आहे ते आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला म्हणजे क्रेडिट साईडला पोस्ट करायचं आहे, पण ते आपण इनर कॉलममध्ये करणार आहोत, कारण याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची एक ॲडजस्टमेंट आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टींना ॲडजस्टमेंट आहे ते सर्व आपण इनर कॉलममध्ये पोस्ट करणार आहोत. याच्यानंतर डोनेशन आणि एंट्रन्स फीज यालासुद्धा ॲडजस्टमेंट असल्यामुळे डोनेशन आणि एंट्रन्स फीजच्या अमाऊंटसुद्धा आपण इनर कॉलममध्ये पोस्ट करून घेतलेल्या आहेत. लाईफ मेंबरशिप फी हे करंट इयरचं रेव्हेन्यू इन्कम आहे, म्हणून आपण ते इन्कम साईडला दाखवणार आहोत. ही अमाऊंट आपण डायरेक्टली आउटर कॉलममध्ये दाखवली आहे, कारण ह्याच्यामध्ये कुठलीही ॲडजस्टमेंट नाही आहे. काही वेळेला लाईफ मेंबरशिप फी हे काही पोर्शन कॅपिटलाइज केला जातो, त्यावेळेला जितकं पर्सेंटेज याचं कॅपिटलाइज झालेलं आहे ते ह्या अमाऊंटमधून मायनस करून तुम्हाला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं असतं. या प्रॉब्लेममध्ये कॅपिटलाइज करायला सांगितलेलं नाही, म्हणून आपण ते इन्कम साईडला आउटर कॉलममध्ये लिहून टाकलेलं आहे. टुर्नामेंट रिसीट्स ज्या आहेत ते सुद्धा तुमचं करंट इयरचं रेव्हेन्यू इन्कम आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलीही ॲडजस्टमेंट नसल्यामुळे आपण इन्कम साईडला ते आउटर कॉलमला पोस्ट केलेलं आहे. आता पेमेंट साईड बघूया. पेमेंट साईडला बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड म्हणलेलं आहे. हा सुद्धा ओपनिंग बॅलन्स आहे बँकेचा, जो निगेटिव्ह आहे म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट म्हणून इथे दिसतोय. तो रिपे केला गेलेला आहे, म्हणून बॅलन्स शीटमध्ये तो कसा दाखवायचा ते आपण नंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन जेव्हा बघू तेव्हा बघणार आहोत. याच्या व्यतिरिक्त इथे जे काही एक्सपेन्सेस आहेत, सॅलरीज, इलेक्ट्रिकल चार्जेस, म्युन्सिपल चार्जेस, जनरल एक्सपेन्स, बिलियर्ड एक्सपेन्स, रिपेअर्स टू ग्राउंड आणि टुर्नामेंट एक्सपेन्स, हे सगळे एक्सपेन्स आपण आहे तसेच एक्सपेंडिचर साईडला म्हणजेच इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये पोस्ट करणार आहोत, कारण ह्याच्यामध्ये कुठलेही ॲडजस्टमेंट नाही आहेत. या ठिकाणी परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल जे आहे त्याची जी ॲडजस्टमेंट असणार आहे ती आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स दिसेल. पेमेंट साईडला जो क्लोजिंग बॅलन्स दाखवलेला असतो कॅश आणि बँकचा, तो आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायचा असतो. सो इथे एक गोष्ट महत्त्वाची नेहमी लक्षात ठेवायची की रिसीट पेमेंट अकाउंटमध्ये रिसीट साईडला जो आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिसतो तो आपण जरी कुठेही पोस्ट करत नसलो तरी क्लोजिंग बॅलन्स आठवणीने आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला पोस्ट करायचा आहे. परत एकदा पोस्टिंग कसं केलं ते बघून घेऊया. सगळ्या ज्या रिसीट्स आहेत त्या आयदर इन्कम साईडला पोस्ट होतात जर ते रेव्हेन्यू नेचरचं इन्कम असेल आणि करंट इयरचं इन्कम असेल तर, आणि ते जर प्रिव्हियस इयर किंवा नेक्स्ट इयरशी रिलेटेड असेल किंवा कॅपिटलाइज झालेलं असेल तर मात्र तुम्हाला ते बॅलन्स शीटमध्ये त्याचा इफेक्ट द्यायचा असतो. पेमेंटसुद्धा तुम्हाला जे दिसत आहेत ते जे रेव्हेन्यू नेचरचे असतील आणि करंट इयरचे रिलेटेड असतील ते आपण एक्सपेंडिचर साईडला पोस्ट करतो. आणि जर इथे कुठे तुम्हाला असेट परचेस्ड दिसलं तर मात्र ते कॅपिटल एक्सपेंडिचर असल्यामुळे आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवणार आहोत.
आता यानंतर आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघूया. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये त्यांनी कॅपिटल फंडचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, जो तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनर कॉलममध्ये लिहायचा आहे. कॅपिटल फंडचा बॅलन्स हा नेहमी इनर कॉलममध्ये लिहायचा आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही इन्कम कॅपिटलाइज झालेलं असेल तर ते ॲड करायचं असतं आणि सरप्लस डेफिसिट जो असेल इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटचा तोही तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचा असतो. ह्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या असेट आणि लायबिलिटीजचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. ज्या वेळेला रिसीट पेमेंट अकाउंट बरोबर ओल्ड बॅलन्स शीट दिलेली नसते, तेव्हा असेट आणि लायबिलिटीजचे ओपनिंग बॅलन्सेस हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून दिलेले असतात. हे जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते आपण न्यू बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. ते करताना ज्याला ॲडजस्टमेंट आहे ते आपण इनर कॉलममध्ये पोस्ट करणार आहोत आणि ज्या असेट किंवा लायबिलिटीला ॲडजस्टमेंट नाही ते आपण आउटर कॉलममध्ये पोस्ट करणार आहोत. इथे बिल्डिंग फंडला ॲडजस्टमेंट आहे म्हणून बिल्डिंग फंडची अमाऊंट, ओपनिंग बॅलन्सची अमाऊंट आपण इनर कॉलममध्ये पोस्ट केली. बँक ओव्हरड्राफ्ट आपण मगाशीच बघितलं रिपेड म्हणून दाखवलेलं आहे. सो बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंटसुद्धा इनर कॉलममध्ये दाखवून त्याच्याखाली आपण लिहिणार आहोत लेस रिपेड. पूर्ण अमाऊंट रिपे केली आहे, त्यामुळे आउटर कॉलमला आपण नील किंवा डॅश असं लिहिणार आहोत. लँडची जी लँडचा जो ओपनिंग बॅलन्स आहे 1,50,000 याला कुठलीच ॲडजस्टमेंट नसल्यामुळे असेट साईडला आपण तो डायरेक्टली आउटर कॉलमला लिहिलेला आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16-17 आणि 17-18चं जे दिलेलं आहे ते पहिले समजून घेऊया. याचा अर्थ आहे की 16-17चं 2,500 एवढं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होतं. त्यातलं तुम्हाला यावर्षी 16-17 2,000 रुपीज रिसीव झालेले आहेत. म्हणजे 2,500पैकी 2,000 रुपीज तुम्हाला मिळालेले आहेत. त्याचा अर्थ अजूनही 500 रुपीज हे आउटस्टँडिंग आहेत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेट असल्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण तो दाखवणार आहोत. 16-17चे 500 रुपीज आहेत, विच इज 2,500 मायनस 2,000. त्याच पद्धतीने 17-18चा बॅलन्स आपल्याला लिहायचा आहे. 17-18साठी 4,000 सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होतं आणि त्यातलं 3,000 तुम्ही यावर्षी रिसीव केलेलं आहे. म्हणजे अजूनही 1,000 सबस्क्रिप्शन ड्यू आहे. म्हणून आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 17-18चं आपण 1,000 असं दाखवलेलं आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 8,000 आहे. ह्याचे नेहमी करंट इयरच्या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे नेहमीच 2 इफेक्ट द्यायचे असतात. पहिला इफेक्ट आपण देणार आहोत सबस्क्रिप्शनमध्ये, म्हणजेच इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला जे सबस्क्रिप्शन आपण इनर कॉलममध्ये लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,000 जे आहे ते ॲड करायचं आहे. फायनल अमाऊंट जी आहे 78,000 ती आउटर कॉलममध्ये लिहायची. आता हे जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचं आहे ते सुद्धा असेटमध्ये आपल्याला दाखवायचं आहे. सो इथे आपण 18-19चं 8,000 सबस्क्रिप्शन इनर कॉलममध्ये दाखवलं. इथे 3 वर्षाचं सबस्क्रिप्शन इनर कॉलममध्ये दाखवून त्याची टोटल 9,500 ही आपण आउटर कॉलममध्ये दाखवलेली आहे. पुढची ॲडजस्टमेंट आहे 50% डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड. डोनेशनसुद्धा आपण इनर कॉलममध्ये लिहिलेलं होतं कारण ह्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून. त्याच्यातनं आता तुम्हाला 50% अमाऊंट लेस करायची आहे आणि ती बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायची आहे. 15,000च्या 50% इज 7,500. हे मायनस केल्यानंतर आउटर कॉलमला सुद्धा 7,500 राहणार आहे आणि ही अमाऊंट जी आपण ह्याच्यातनं लेस केलेली आहे ती आपल्याला बिल्डिंग फंडमध्ये ॲड करायची आहे. बिल्डिंग फंडचा ओपनिंग बॅलन्स आपण इनर कॉलममध्ये लिहिला होता, त्याच्यामध्ये हे 50% आपण ॲड केलेले आहेत आणि फायनल अमाऊंट जी आहे 54,500 ते आपण आउटर कॉलमला दाखवायचं आहे. नंतरची ॲडजस्टमेंट आहे 70% ऑफ एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. एंट्रन्स फीजसुद्धा आपण इन्कम साईडला इनर कॉलममध्ये लिहिलेलं आहे 1,700. आता ह्याच्यातले 70% कॅपिटलाइज करायचे आहेत. 1,700च्या 70% इज 1,190. हे आपण ह्याच्यातनं मायनस करून आउटर कॉलमला फायनल अमाऊंट 510 लिहायची आहे आणि जे कॅपिटलाइज केले आहेत 1,190 जे आपण ह्याच्यातनं मायनस केले ती अमाऊंट आता आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आहे. कुठलंही इन्कम जे आपण इथे टू बी कॅपिटलाइज म्हणून मायनस केलेलं असतं
ते आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं असतं. सो इथे कॅपिटल फंडची अमाऊंट जी आपण इनर कॉलममध्ये लिहिली होती त्याच्यामध्ये आपण हे 70% ऑफ एंट्रन्स फीज ॲड करणार आहोत. आणि अजूनही जी अमाऊंट आहे ती आउटर कॉलममध्ये न लिहिता आपण इनर कॉलममध्येच ठेवणार आहोत, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला सरप्लस किंवा डेफिसिट अजून ॲड करायचं आहे. सो सगळ्यात शेवटची ॲडजस्टमेंट आता आपण बघून घेऊया. इथे त्यांनी दिलं आहे ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. याच्याबरोबर त्यांनी पेमेंट साईडला जे आपण मगाशी बघितलं होतं परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल दिलेलं आहे. जेव्हा NPOच्या प्रॉब्लेममध्ये कन्झ्युमेबल गुड्ससाठी ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स आणि परचेसची अमाऊंट दिलेली असते, त्यावेळेला आपल्याला त्याचं कन्झम्पशन फाइंड आउट करायचं असतं आणि ती कन्झम्पशनची अमाऊंट आपल्याला एक्सपेन्स साईडला दाखवायची असते. कन्झ्युमेबल म्हणजे काय, तर अशा वस्तू की ज्या त्या बिझनेससाठी रेग्युलरली यूज केल्या जातात. फॉर एक्झाम्पल NPOच्या प्रॉब्लेममध्ये जनरली स्पोर्ट्स मटेरियल किंवा मेडिसिन्स किंवा स्टेशनरी हे कन्झ्युमेबल्स म्हणून दिलेले असतात. त्याचा ओपनिंग, क्लोजिंग स्टॉक आणि परचेसची अमाऊंट जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिसली तर तिथे तुम्हाला त्याचं कन्झम्पशन फाइंड आउट करायचं असतं. कन्झम्पशन फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो, तो असतो ओपनिंग स्टॉक प्लस परचेस लेस क्लोजिंग स्टॉक. इथे ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. त्या अमाऊंट्स आपण इथे घेतल्या आहेत, 30,000 आणि 8,000. परचेसची अमाऊंट जी आपल्याला पेमेंट साईडला दिसते आहे 50,000, ती आपण ह्याच्यामध्ये ॲड केली आहे. सो ओपनिंग स्टॉक 30,000 प्लस परचेस 50,000, सबटोटल आहे 80,000. याच्यातनं आपल्याला क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा आहे 8,000 आणि फायनल अमाऊंट जी कन्झम्पशनची येते 72,000, ती आपल्याला आउटर कॉलममध्ये लिहायची आहे. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे तुम्ही एक्सपेन्स साईडला केलं तरीही चालतं किंवा हे कॅल्क्युलेशन ॲज अ वर्किंग नोट सेपरेटली दाखवून डायरेक्टली इथे कन्झम्पशनची अमाऊंट लिहिली तरीही चालणार आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही कन्झम्पशन फाइंड आउट करता तेव्हा जो क्लोजिंग स्टॉक दिलेला असतो तो न विसरता आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायचा आहे. सो इथे जो क्लोजिंग स्टॉक आहे स्पोर्ट्स मटेरियलचा 8,000, तो आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवणार आहोत. आता या सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्यानंतर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे. जेव्हा तुमचं इन्कम एक्सपेंडिचरपेक्षा जास्त असेल तेव्हा रिझल्टंट अमाऊंट जी असते तो असणार आहे सरप्लस. सरप्लस हा तुम्ही इथे दाखवणार आहात. जर डेफिसिट असता तर तो तुम्हाला या साईडला बघायला मिळालेला असता. सरप्लस जो आहे तो आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा असतो. डेफिसिट जर असेल तर तो आपण कॅपिटल फंडमधनं मायनस करतो. या केसमध्ये सरप्लस आहे 20,310, जो आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा आहे. सो आता कॅपिटल फंडची फायनल अमाऊंट जी असणार आहे 1,12,500 प्लस 1,190 प्लस 20,310 विच इज 1,34,000, ती आपण आउटर कॉलममध्ये दाखवणार आहोत. त्यानंतर बॅलन्स शीटच्या असेट आणि लायबिलिटीजची टोटल आपण इथे लिहिणार आहोत, जी आहे 1,88,500. सो सरप्लस ॲड केल्यानंतर कॅपिटल फंडची अमाऊंट आउटर कॉलमला लिहिल्यावर जेव्हा तुम्ही असेट लायबिलिटीजची टोटल घ्याल तेव्हा ती नेहमी टॅली झाली पाहिजे.